अत्तना हि कत्तं पापम अत्तना संकिलिस्सति अत्तना अकतं पापम अत्तना व विसुज्झति शुद्धी अशुद्धी पच्चत्तम नान्यो अन्यं विशोधये. या शब्दांचा अर्थ आपल्या मनात खोलवर उतरू द्या. शुद्धी आणि अशुद्धी पूर्णपणे स्वतःवर अवलंबून असते. कोणीही दुसऱ्याला शुद्ध करू शकत नाही. किती स्पष्ट, किती थेट आणि किती क्रांतिकारी संदेश आहे हा. आपल्या स्थितीची, आपल्या मनःशांतीची, आपल्या पावित्र्याची संपूर्ण जबाबदारी फक्त आणि फक्त आपलीच आहे. चला, यातील काही शब्द समजून घेऊया. पहिला शब्द आहे अत्तन. हा पाली भाषेतील अत्तन म्हणजे स्व या शब्दावरून आला आहे. याचा अर्थ केवळ स्वतः असा नाहीये, तर त्याचा अर्थ आहे स्वतःच्या माध्यमातून, स्वतःच्या इच्छेने. हे आपल्या कृती आणि विचारांवर आपल्या संपूर्ण मालकी हक्काला सूचित करतं. आपल्या जीवनाची सूत्र पूर्णपणे आपल्या हातात आहेत. आणि दुसरा महत्त्वाचा शब्द आहे विसुज्झती, म्हणजे शुद्ध होणे. ही एक प्रक्रिया आहे, एक क्रिया आहे जी आतून घडते. दासींच्या साक्षीने चुळकाला बाहेरून निर्दोष ठरवलं गेलं, पण तो आतून आधीच शुद्ध होता. ही शुद्धता कोणी दिलेली देणगी नाही, तर स्वतःच्या निर्दोष कर्मांनी मिळवलेली एक अवस्था आहे, जी कोणीही हिरावून घेऊ शकत